पार्ट 4 मध्ये तुमचं स्वागत आहे। नंतर आम्ही खाटूश्यामवरून इकडे आलो कपडे चेंज करायला, कारण आम्हाला बाहेर जायचं होतं, अजून कुठे जायचं होतं रे, सालासरला तिकडे जायचं होतं। तर हे पण रूम खाली केली आमची, तिसरी रूम। इकडे डरका माहोल चालू होता थोडासा, चैनच तुटली होती माझ्या हाताने। जर मम्मीला माहीत पडलं ना चैन तुटली तर मला तोडेल चांगली। जाऊ द्या, मम्मीला सांगितलं नाही, चैन फेकून दिली आणि दुसरी चैन लावून दिली, म्हणजे तेच होती, दुसरी लागून होती, तेच लावून दिली। नंतर दादाला म्हटलं माझी बॅग पकड, बिचाराने बॅग पकडून दिली, म्हटलं धन्यवाद दादा। नंतर माहित नाही मागून एक पोरगी हसून गेली आणि तिकडे खूप हसत होती, म्हटलं जाऊ दे तू हस, म्हटलं तिला हसू दे, म्हटलं तू समोर बघ, नाही तू पडली ना तर तुझा हसावणार, म्हटलं आता इकडे चाललो आम्ही पायरीवर, नाही तर जर लक्ष नसतं ना भडभडा सिद्धी खाली। नंतर आम्ही हॉटेलवाल्याला बाय बोलून आम्ही गेलो। माझे तुम्हाला सॉक्स दाखवते मी कुठे फेकले बघा, गाडीच्या टायरच्या बाजूला, ते बघा माझी निशाणी आहे, इकडे सोडून चालली मी माझे सॉक्स ते पण। नंतर आम्ही कुठे नाचत नाही, म्हणजे कोण काय बोलेल आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला फरक नाही पडत कोण काय बोलेल, आम्ही कुठे पण चालू होतो, कुठे पण नाचायला चालू होतं। याने मला बॉटल मारली, मला थांबा तू। नंतर आम्हाला चार लोक काय बोलते त्याला फरक नाही पडत, आम्ही कुठे पण चालू होतो बाई। आम्ही नंतर आलो जिन मातामध्ये, तिकडे आम्ही दर्शन केले। लाईन किती लंबी होती बाबा, किती लंबी लाईन होती। नंतर व्हिडिओ नव्हते करू देत म्हणून प्रसादच खाऊन घेतला, जाऊ द्या, जे भेटलं ते खायचं बाई, सोडायचं नसतं प्रसादाला। नंतर प्रसाद खाल्ला, नंतर काहीतरी इथे वाजवा लागते म्हणते, नाहीतर पाप बसते, म्हटलं मला पापला बसला पाहिजे। नंतर चाकू घेतले मदत करायला, 4-5 चाकू घेते म्हटलं आता। नंतर इकडे थांबले होते कशासाठी माहीत नाही, सचिन दादा मदतच करू, मी थांबले आता, म्हटलं दादा आधी पाणीपुरी चार, म्हटलं मग आपण दोघं पण सोबत मदत करू म्हटलं लोकांच्या। नंतर आम्ही आलो सालासरमध्ये पण इकडे लाईन बाबा, म्हटलं घ्या म्हटलं भाऊजी पोरणे त्याला मारायला, भाऊजी म्हणे की खूप छोटा होऊन दे, म्हटलं घ्या म्हटलं, हा मोठा हा तरी कामात येऊन दे, म्हटलं मी पण मारायला घेते, म्हटलं आता मी पण दिला 4-5 ठेवून लोकांना आता, जाऊ द्या। नंतर 2 फोटो दाखवले, नंतर मम्मीने सामान घेतलं, फोटो मला कडा पाहिजे होता पण कडा काही जसा पाहिजे तसा नव्हता भेटला, मला घ्यायचे होते कडे यार, जसं पाहिजे तसं भेटलाच नाही, जाऊ द्या। नंतर एक काहीतरी प्यायला आलो होतं, काय होतं याचं नाव ते नव्हतं माहीत, जाऊ द्या। हे बघा मोरच्या मागं कुत्रा धावला, तर म्हटलं धावरे बाबा मोर, नाहीतर खाऊन टाकलं असतं बिचारायला, जाऊ द्या। नंतर आम्ही आलो हॉटेलवर, हा तिसरा हॉटेल आमचा आला। हे बघा वीरचं पाणी साठलं होतं वाटते, डायरेक्ट आरपार दिसत होतं विहिरीमध्ये। नंतर रूममध्ये आलो, रूममध्ये बघा टी व्ही होती, म्हटलं आप चलेगा मेरा ब्लॉग। नंतर बाल्कनीमध्ये आली वॉइस टाकायला, ब्लॉगचे वॉइस टाकतो म्हटलं, पण नाही बा थंडीने एवढी हात कापत होते ना, म्हटलं व्हिडिओचा 1% पण नाही, जाऊ द्या। बाल्कनी भारी होती। नंतर जेवण करायला आलो, डायरेक्ट झोपून गेलो, पण रात्रीचा व्हिडिओच नाही घेतला बाई, जाऊ द्या। नंतर हे सकाळचा भारी व्ह्यू होता बा, खतरनाक, बघा चेंटीलाच तोडून घरी घेऊन जाऊ आता, बघा धुवा काय खतरनाक व्ह्यू होता। नंतर बघा आरसा कुठून आणला होता माहीत नाही, दुसऱ्याच्या रूमचा आणला होता आम्ही चोरून, आमच्याकडे आरसाच होता, हे बघा हॉटेलमध्ये होतो। नंतर आम्ही बडबड करत चाललो गेलो, दादा अजून मी, या सगळ्या माहीत नाही मला मागे पाडते आणि सगळे समोर चालले जाते, चला आता तुमच्या मागे येऊ। नंतर इकडे भांडण चालू होतं, सचिन दादा अजून तोंड बघा एक साथ नाही का मूव होते, इकडे भांडण चालू होतं ना, ते बघत होतं आम्ही लोक। नंतर मंदिरात पोहोचलो पण तिकडे व्हिडिओज नव्हते घेऊ देत, म्हटलं व्हिडिओ असे कसे नाही घेऊ देणार, मी जाणार अजून व्हिडिओ नाही घेणार, असं कधी होऊ शकते का। व्हिडिओ घेतला, तिथे लिहून पण होतं बरं व्हिडिओ नाही घ्यायचा म्हणून, म्हटलं व्हिडिओ तर मी घेऊन जाणार, आपले व्हिडिओ नाही थांबत बाई कधी, व्हिडिओ जिथे जे नाही म्हटलं ते तर मी पहिले करणार आधी, नंतर